हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे शुक्रवार. रात्री मला झोपायला 1 वाजला होता. व्हिडिओची एडिटिंग वगैरे करायची होती आणि तो व्हिडिओ तुम्हाला म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ शुक्रवारी मला सकाळी अपलोड करायचा होता आणि गॅलरी पण मग माझ्या फोनची एकदम रिकामी झाली असती का म्हणजे शुक्रवारचा व्हिडिओ मला तयार करायचा होता. तर आजचा वार आहे शुक्रवार आणि आज आहे माझ्या घरी सुवासिनींचा कार्यक्रम. सुवासिनी जेवू घालायच्या आहेत. तर सकाळी सकाळी मस्त अशी व्हिडिओला सुरुवात केली. तुळशीची पूजा झाली, सूर्यदेवांना पाणी घातलं, उंबरट्याला हळदीचे लेपन झालं, उंबरट्याची छान अशी पूजा केली, उंबरट्यावरती रांगोळी काढली, बाहेर रांगोळी काढली आणि आता मी देवांची आंघोळ घालून देवपूजा करायला घेतले. तर इथे बघा मस्त अशी माझी सकाळी सकाळी देवपूजा झाली आहे. आई आली आहे तर आईचं पण बाकीच्या कामांची सुरुवात झाली आहे. तर आई साराला फोडणी देणार होती. तर आई मला म्हणे का देवपूजा करायच्या आधी ना तुम्हाला वाटण तयार करून दे म्हणजे मी साराला फोडणी देऊन घेते. तर रात्री ना वाटण बनवायला मी खूप उशीर झाला, 12:30 पावणे 1 वाजत आला. मग मी काही वाटण वगैरे बनवलंच नाही. तर मसाला वगैरे आईने रात्रीच तयार करून ठेवला होता पण मग सकाळी वाटण बनवलं. तर इथे बघा मस्त अशी आईने साराला फोडणी द्यायला घेतले. एकदम मस्त सार पण तयार झालेला आहे. साराच्या पूर्ण रेसिपीचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तर नक्कीच जाऊन बघा. तर इथे बघा मस्त असा सार तयार झालेला आहे. इंद्रायणी तांदळाचा भात करून झाला आहे आणि आता आई पुरणपोळ्या बनवून राहिले. तर सर्व काही स्वयंपाक हा चुलीवरतीच आईने केला आहे आणि आज सुवासिनींचा कार्यक्रम आहे ना तर पूर्ण स्वयंपाक आईने केला. मला तर दुसरेच कामं करता करता झालं, हे कर ते कर, आईला हे काढून दे ते काढून दे. तर आता सार भात झाला आहे आणि इथे आई पुरणाच्या पोळ्या करू राहिले चुलीवरती. तर खूप मस्त आजचा स्वयंपाक झाला होता. फक्त भजे आणि कुरडायाच गॅसवरती केले. जे तळणीचे पदार्थ होते ना तेच गॅसवरती तळले. बाकी पूर्ण स्वयंपाक चुलीवरती केला. कुरड्या पापड्यासुद्धा गॅसवरतीच चुलीवरतीच तळायच्या होत्या पण मग तिथे ऊन आलं चुलीजवळ ना त्याच्यामुळं मग ते घरामध्ये केलं. तरी ते यांचं चाललं आहे कपड्यांच्या इस्त्र्या आणि आईचं चाललं आहे पोळ्या बनवायचं का. तर आता हळूहळू आहे ना सुवासिनी यायची सुरुवात पण होईल. तर इथे ना मग आईला म्हटलं मी भाजते पोळ्या आणि तू लाटून दे कारण माझे पण घरातले सर्व कामं आवरले होते. दूध आलं होतं, दूध तापायला ठेवलं. 4 लिटर दूध घेतलेलं आहे. तर इथे दूध तापतं आहे. इथं आत्या सासूबाई आल्या आहे, साहेबांच्या आत्या आहेत. तर ते आले, त्यांना सांगितले सुवासिन म्हणून. तर मेथीची जुडी विसरले होते. मेथीची भाजी करायला लागते ना तर मेथीची जुडी विसरले होते. तर आधीने जाऊन मेथीची जुडी आणली. आत्यांना म्हटलं तुम्ही मेथीची भाजी निवडून द्या. इथे हळद वाळत घातली. आईने हळद येताना आणली होती, घरची हळद आहे, आईने लावली होती घरी. तर ती हळद आहे, आईने व्यवस्थित ती हळद स्वच्छ धुतली, निवडली, सगळं उन्हात वाळवली वगैरे आणि त्याच्यानंतर आहे ना तिने इकडे आणले दळायला. हौसाचं फरची पुसायचं काम चालू आहे. आता पोळ्या झाल्या आहे आणि थोड्याशा पोळ्या बनवायच्या आहे पण आईने त्या पोळ्या ठेवून दिल्या. ती म्हणे तोपर्यंत ना बाकीचं आवरून घेऊ. तरी ते आता भजे कुरडाया तळायला घेतले आहे, पापड, त्याच्यानंतर पापड्या. तर हे बघा इथे ना अशा तळून ठेवले. तर एवढ्या पोळ्या केल्या. इथे सार झाला आहे, भात वगैरे सर्व काही स्वयंपाक तयार झाला आहे. आणि इथे हिरव्या पातळावाल्या आहे त्या माझ्या सख्या चुलत सासूबाई आहे तर त्या पण आलेल्या आहे. तर दोन्ही आत्यांना म्हटलं का तुम्ही ना इथे सर्व काही सुवासिनींचं जे मी आणलेलं होतं ना काल सामान ते सर्व त्यांना ना असं काढायला लावलं. ही आहे विमल, माझी सख्खी मावस बहीण आहे. आता आम्हाला दोघी बहिणींना एकाच गावामध्ये दिलं आहे पण मी इकडे राहते आणि ती गावाला राहते. तर तिचं मोठं किराणा दुकान आहे. तर ती पण आली आहे. आता 12 वाजत आले, ती 12 वाजता आली. तर थोड्याशा पोळ्या करायच्या होत्या तर ती म्हणे मावशी राहिलेल्या पोळ्या मी करते. तिने इथे पोळ्या करायला घेतल्या. इथे बघा दोन्ही आत्यांनी मस्त काही लागणारं सर्व साहित्य काढून घेतलं सुवासिनींचं. आता थोड्याशा पोळ्या बनवायच्या होत्या तर विमलने गॅसवरती पोळ्या बनवायला घेतल्या आणि हे बाकीचं सर्व काही झालेलं आहे. आता मी माझी तयारी करून घेते म्हणजे मला देवीची ओटी भरायला जायला. आता इथं माझी तयारी झाली आहे, बाकीची सगळी तयारी झाली. मी आता गावामध्ये आमच्या इथे गावदेवी आहे जगदंबा माता. तर देवीची ओटी भरून येते, घरातल्या देवीची ओटी भरते. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे विमलने मला देवीच्या नैवेद्याचं ताट बनवून दिलं आहे. तर मी आता देवीचा नैवेद्य घेऊन जाते. देवीची ओटी वगैरे सर्व कालच आणून ठेवलेलं होतं. तर आता म्हटलं मी देवीची ओटी भरून येते. तर आम्ही आलो आहे मंदिरामध्ये जगदंबा माता. तर जगदंबा मातेचाच उत्सव असतो बोहडात, तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं. तर बघा खूप मोठं असं मंदिर आहे जगदंबा मातेचं. आणि मी घरी येतानीच म्हणजे मंदिरात येतानीच सुवासिनींना फोन केला होता, काही राहिलेल्या ताई होत्या तर त्यांना म्हटलं होतं
का तुम्ही या आता घरी, तर त्या पण येतील. इथून गेल्यानंतर लगेच सुवासिनींची तयारी करायला लागेल. तर बाकीची सर्व काही घरी तयारी चालू आहे. तर जगदंबा मातेचं तुम्ही सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीने पण दर्शन घ्या. खूप जागृत देवस्थान आहे, नवसाला पावणारी देवी आहे. तर इथे मी आता देवीची ओटी भरून घेते. नैवेद्याची ओटी, नैवेद्याचं ताट घेतलं आणि आम्ही दोघं जण मंदिरामध्ये आलो देवीची ओटी भरायला आणि देवी आईचं दर्शन घ्यायला. साहेबांजवळ बसले. त्या साहेबांच्या सख्या आत्या भाऊजाई आहे, म्हणजे आत्या भावाची बायको आहे. तर आईने आज पूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा हा आईनेच बनवला आहे. उठल्यापासून तिचा स्वयंपाक चालू होता आणि स्वयंपाक केला तोपर्यंत काही बसली वगैरे नव्हती. तर आत्ता विमल पुरणाच्या पोळ्या करते, तोपर्यंत आई बसली आहे. मी मंदिरात देवीची ओटी भरायला जायच्या आधी ना हे ताटं आहे ना हौसाकडे काढून दिले होते. तिनं स्वच्छ ते ताटं घासले, ठेवून दिलेले ताटं आहे. आमच्या लग्नाचे ताटं आहेत त्यावेळेस आहे ना बघा, एवढे मोठे मोठे ताटं द्यायचे. पण असं काही पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे असला ना, काही सर्व ताटं उपयोगात येतात. तर मी येऊपर्यंत आहे ना विमलने डायनिंगवरती सर्व ताटं बनवले होते, तयार करायला घेतले होते. इथे मला आता देवीचा नैवेद्य काढून दिला. घरातले देवी आईची मी ओटी भरून घेते. तर नैवेद्याचं ताट पण विमलने तयार करून दिलं. आणि ही साडी मी माझ्यासाठी आणली होती, तर आज त्याच साडीने देवी आईची मी ओटी भरते. मस्त पिवळा कलर आहे, देवी आईचा आवडता कलर आहे. तर इथे देवी आईची ओटी भरून घेते, देवी आईला नैवेद्य दाखवते. चैत्र महिन्यामध्ये देवीची ओटी भरतात. सुवासिनी जेवू घालायच्या असल्या तर सुवासिनींचा जेवणाचा कार्यक्रम केला जातो. तर मग माझ्या पण घराचं काम पूर्ण झालं होतं आणि आता मला वेळ होता. चैत्र महिना चालू होता, तर मग म्हटलं चला मी पण आता सुवासिनींना जेवायला सांगते. तर मग मी पण आज छान असा सुवासिनींचा जेवणाचा कार्यक्रम केला, देवी आईची ओटी वगैरे भरली. आणि गावदेवीला पण जायचं होतं, आमच्या गावाच्या देवीला. पण मग तोपर्यंत मला वेळ नव्हता, कारण सुवासिनी घरी येऊन थांबल्या होत्या आणि घरी जायचं गावाला आणि यायचं तर 1 तास नक्कीच लागला असता. तर मग म्हटलं शुक्रवारी किंवा गुरुवारी ना गावच्या देवीची पण ओटी भरून येईल, कारण चैत्र महिन्यात देवी आईची ओटी भरलेलं चांगलं असतंय. तर इथे बघा सार किती मस्त असा झालेला आहे. इथे विमलने ताटं बनवायला घेतलेत आणि आई पण तिला मदत करू राहिली. त्या मला म्हणे का आम्ही ना तुला ताटं सर्व काही तयार करून देतो आणि मग त्याच्यानंतर बाकीचे तू फक्त मग नंतर जे काही लागेल ना ते वाढायचं काम कर, कारण सगळेजण जेवायला बसले होते आणि मीच एकटी फक्त वाढायला होते. तर इथे ना त्यांनी सर्व ताटं वगैरे बनवले आणि इथे बसण्या टाकल्या बसायला. इथे मी रांगोळी काढून घेते, ताटांच्या खालीच काढते. ताटांच्या साईडला काढली तर फॅन वगैरे लावला ना तर सर्व रांगोळी ताटामध्ये जाईल. त्याच्यामुळे ना म्हटलं थोडं थोडं फूल आहे ना, लहान लहान फूल आहे ना ताटाच्या खालीच काढूया. तर इथे बघा मस्त असे विमलने आणि आईने ताटं तयार केले. विमलनेच सर्व ताटं तयार केले. आई तर तिचं काही करत होती, तिकडे भजे वगैरे तळायचं काम चालू होतं. तर किचनवरती इकडे सगळं बघा कसा पसारा दिसतोय. तर आता ना इथे विमल म्हणे काका मी तुला ताटं पण वाढून देते, तिथं जागेवर नेऊन ठेवते आणि त्याच्यानंतर आहे ना मग फक्त तू काय जे लागेल ना ते वाढायचं काम कर. चला आता सर्व काही तयारी झाली, ताटं पण करून झाले जेवणाचे. आता मी हळदी कुंकू देते.
आई शेजारी बसली ती सई आहे, सासूबाईं शेजारी बसलाय तो आमच्या हौसाचा मुलगा आहे आणि सईच्या शेजारी मामी बसले. पातळवाल्या आत्यां शेजारी बसलेल्या रेखाताई आहे, तर त्या पण आमच्या गावालाच राहायच्या. आम्ही दोघी एकाच दिवशी इथे राहायला आलो. तर मग त्यांना जेवायला सांगितलं होतं. त्यांच्या शेजारी ज्या ताई बसल्या माझ्या शेजारी आहे त्या मैत्रीण आणि माझ्या सबस्क्रायबर आहेत. दररोजच्या व्हिडिओला त्यांची कमेंट असते. तर सर्वांना इथे वाढलं वगैरे, हळदी कुंकू दिलं, त्यांच्या पायावरती पाणी टाकून पाय धुतले आणि आता सर्वजण जेवण करताय. आणि मी म्हटलं चला आता थोडा वेळ मी पण बसते, कारण पहिल्यांदा ताटं वाढून दिले का लगेच कोणालाच काही लागत नाही. आणि मग आता बसले होते थोडे वेळ. तर बघा आता यांचे मस्तपैकी सर्वांचे जेवणं चालले, सर्वांचे जेवणं झाले. आणि आता इथे ओट्या भरून घेते. तर सगळ्यात आधी ना मामीची ओटी भरते, म्हणजे मामी घरी गेल्यानंतर मामांना आणि प्रसादला जेवायला इकडे पाठवून देईल. म्हणजे हे आधी मामा आणि प्रसाद त्यांना 4 जणांना जेवायला वाढायला लागेल. तर मामी गेली आणि आता आहे ना मी बाकीच्या सर्व सुवासिनींना हळदी कुंकू देते, त्यांची ओटी भरून घेते. असा एखादा कार्यक्रम वगैरे असला किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक असला आणि आपल्याला कोणी पाहुणे वगैरे जेवायला सांगायचं असलं तर पुरणपोळीच्या स्वयंपाकाला आहे ना मदतीची गरज असते, कारण एकट्या माणसाचं नाही पुरणपोळीचा स्वयंपाक, जोडीदार असलं तरच पुरणपोळीचा स्वयंपाक होतो. तर माझी आई आली ना त्याच्यामुळे आईची मला खूप मदत झाली, नाही तर मी एकटीच असते तर माझ्या एकटीकडून आहे ना एवढा स्वयंपाक लवकर झालासुद्धा नसता आणि सुवासिनींना एवढ्या लवकर जेवायला पण दिलं नसतं, तर म्हणजे उशीरच झाला असता. एकटीला स्वयंपाक करणं शक्यच नव्हतं. तर आता आहे ना 12:15 वाजले आणि इथे मी सुवासिनींना आता जेवू घालते 12:15 वाजता. ओटी देतो, निवेदन देतो, नमस्कार गजरा पडला असं माझं थोडा भात घे मस्त साथ झालं ना मामा. बस काय करतो ते नाही झोपत. किती वाजले? 3. मला हसते मी असं हातात धरलंय नाही काय त्याच्यात आमचे सर्वांचे जेवणं वगैरे झाले. आमच्या हौसाचं जेवण झालं, तिच्या मुलीचं जेवण झालं. पण तिला कसं कॅमेऱ्यासमोर यायला आवडत नाही. ती मला म्हणते वहिनी मला नको कॅमेऱ्यासमोर घेत जाऊ, मग त्याच्यामुळे तिला काही मी घेत नाही. तर इथे किचनवरचे सर्व कामं आवरले आणि विमल बसली आहे, तिला घ्यायला आणू येऊ राहिला आहे, म्हणजेच विमलचा मुलगा येतोय तिला घ्यायला. विमल म्हणजे माझ्या सर्वात लहान मावशी ना तिची मुलगी आहे. जरा वेळ गप्पा मारत बसलो. आता आई म्हणे का पापडाचं पीठ मळलं असतं तर पापड करायला सुरुवात केली असती. तर मी म्हटलं थांब ग असू दे करू म्हणलं. तर विमल म्हणे का मावशी मळलं असतं मगापासून पीठ तर मी पण थोडे वेळ तुम्हाला मदत केली असती. विमल गेली तिच्या घरी आणि आम्ही लगेच पापड करायला सुरुवात केली. तर इथे टोकरी घेतली, टोकरीला तेल लावलं आणि उडदाचं पीठ रात्रीच मी दळून ठेवलं. तर तुम्हाला तो व्हिडिओ आलाच आपल्या चॅनलवर, तुम्ही बघितलंच असेल. तर 2.5 किलो उडदाचे पापड बनवायचे आहे. ते इथे ना ते टोकरीमध्ये पीठ सर्व काढून घेतलं आहे पीठ आणि त्याच्यामध्ये ना 2 रामबंधूच्या मसाल्याच्या पुड्या टाकायच्या आहे. थोडं मीठ टाकून घेतलं, थोडासा खायचा सोडा टाकला, सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि काही पीठ काढून ठेवलं. पापडांना लावायला लागतं ना, तर मग उरलं ना ते पीठ तर त्याचे पुन्हा आपल्याला पापड करता येतात. त्याच्यामुळे सर्व मसाला टाकून मिक्स केलेलं पीठ काढून ठेवलं आहे, म्हणजे लावायला होईल आणि उरलेल्या पिठाचे नंतर पापड पण करता येतील. तर इथे ना आईने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडं थोडं पाणी टाकून आणि ते पीठ मळून घ्यायचं आहे. तर टोकरीला तेल का लावून घेतलं तर टोकरीला पीठ चिटकून राहायला नको, त्याच्यामुळं थोडंसं हाताला पण लावलं आणि थोडंसं टोकरीला पण लावून घेतलं. तर इथे आईना पीठ मळून घ्यायला सुरुवात केली. थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं. ती म्हणे एकदमच पाणी टाकायचं नाही, नाही तर पीठ पातळ होईल किंवा असट होऊ शकतं, त्याच्यामुळे ना थोडं थोडं. आणि बघा मी आत्ताच किचन आवरला होता, तर सर्व किचन पुन्हा पीठ उडून आणि भुरका झाला आहे, सगळं पिठाचं झालं. तर बघा आईने तर किचनवरतीच सर्व पीठ मळून घेतलं, कारण हौसाची फरची वगैरे
वगैरे पुसून झाली होती. आणि इथे ना आता थोडंसं तेल टाकून हाताला तेल लावायचं आणि थोडंसं टोकरीला पण लावून घ्यायचं आणि पिठामध्ये पण तेल टाकून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता 4:30ला आम्ही पीठ मळलं, 6पर्यंत पीठ व्यवस्थित भिजून दिलं. 10-15 मिनटं मी जरा झोपले होते कारण सकाळी लवकर उठलो होतो आम्ही. तर मग म्हटलं ते पीठ मळून झाल्यावर आई म्हणे आता जरा वेळ काही काम नाही ना तर थोडासा आराम कर तू. तर मी झोपले पण आईला काही झोप नाही आली. ती मला म्हणे बाई चल मी तोपर्यंत करते पापड, तुला झोपायचं तर तू थोडीशी झोप. मग आई उठली आणि मी पण उठले आणि मग 6 वाजता आम्ही पापड करायला सुरुवात केली. तर मला काही यंदा जास्त पापड करायचे नव्हते, मागच्या वर्षीचे माझे पापड आहेत. मग म्हटलं यंदा थोडेसेच पापड करू, 2.5 किलोचे. मागच्या वर्षी तर आईनेच दिले होते. यावर्षी ती म्हणे का तू नको करू, तुला आहे ना मी पापड पाठवून देईल, म्हणजे मी इकडंच बनवते आणि तुला देते. पण मी म्हटलं नको, दरवर्षी तूच देते, एखाद्या वेळेस मी पण केले पाहिजे, मला पण आलं पाहिजे. वरतून आईला वरवंटा आणि पाटा आणून दिला. इथं तिनं स्वच्छ धुवून घेतलं. तिला काही आरामच नाही. जशा सुवासिनी बायका गेल्या तसं तिला चाललं होतं का चल ना बाई लवकर करून घेऊ, लवकर आवरून घेऊ. माझ्या आईला दमच निघत नाही. आई तशीच, दोन्ही मावश्या तशाच आणि माझी आजीसुद्धा तशीच. तिला पण एखादं काम असलं ना का ती बसत नाही आणि दुसऱ्यांना बसून देत नाही. तसंच ह्या सगळ्या बहिणी. तर मी मला तेच म्हटलं अगं सारखं म्हणलं तुझ्या मावशीचं चाललं होतं का चल पापड करून घे, चल पापड करून घे. तर ती म्हणते अगं अक्का या तिघी बहिणी तशाच आणि त्यांच्या आईसुद्धा तशीच. तर त्या चौघी मायली की सारख्याच्या त्या नाही बसती आणि त्या दुसऱ्याला नाही बसून देती. तर मी तेच म्हटलं. तर इथे ना आईने आता पीठ व्यवस्थित पाट्यावरती कुटून घेऊ राहिले, तेल लावून व्यवस्थित एकदम छान कुटायचं. तर ती म्हणते पीठ व्यवस्थित मळलं कुटलं ना का मग पापड एकदम ठिसूर आणि चांगले येतात. नाहीच तर कर म्हणून करायचं ना तर त्याला पण काही चव नाही. इथे आईने आता लाट्या बनवल्या आणि लाट्या बनवताना ना असं त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं, कोरडं पीठ टाकायचं, नाही तर लाट्या ना एकाला एक चिटकतात. आणि पिशवीत लाट्या ठेवायच्या म्हणजे त्या कडक होणार नाही आणि पापड पण एकदम मस्त येतील. तर इथे ना आता मी किचनमध्ये आली आहे, भांडे वगैरे हौसाचे घासून झाले. तर आईला म्हटलं आता आहे ना मी आपल्याला सर्वांना चहा ठेवते, चहा झाल्यानंतर आहे ना मग लगेच पापड करायला लागतील. तर हे भांडे बघा एवढे लावायचे आहेत. कमीत कमी 20 माणसांचा पुरणपोळीचा आईने स्वयंपाक बनवला. मी पण होते पण मी असं बाकीचेच कामं करत होते किंवा तिला जे लागेल ते दिलं, हे ते असे कामं मी केले. पण स्वयंपाक मात्र पूर्ण आईने बनवला आणि विमल आल्यानंतर काही मदत तिने पण केली. तर इथे ना मी आता आम्हाला सर्वांना चहा ठेवला. चहा झाल्यानंतर ना लगेच पापड करायला बसू. तर बघा एवढा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सुद्धा आईने इथं पापड करायला सुरुवात केली. आईचीच मला पण सवय, आईला असं शांत बसून आवडत नाही ना, त्याच्यामुळेच मला सुद्धा शांत बसलेलं आवडत नाही. म्हणजे कसं कधीतरी कोणते कामं आपल्यालाच करायचे राहतात ना, मग कोणतेच काही कामं वेळेत झालेले बरे राहतात. तर चला माझी आई होती तर माझे पापडसुद्धा झाले, नाहीतर अजून पापडांचा मुहूर्त कधी लागला असता ते सुद्धा सांगता आलं नसतं. पण आईने घरूनच मला फोन केला होता का बाई डाळ वगैरे आणून दळून वगैरे ठेव. मग मी ती डाळ वगैरे आणली. सुवासिनींचा कार्यक्रम पण खूप मस्त झाला. त्यातले त्यात चुलीवरचा स्वयंपाक होता ना तर अजूनच स्वयंपाकाला छान चव होती. सार तर खूपच मस्त झाला होता, साराला 1 नंबर चव आलेली होती. तर मस्त असा चुलीवरचा आज पहिल्यांदाच माझ्या इथं पूर्ण स्वयंपाक चुलीवरती आज पुरणपोळीचा झाला. चूल मला आईनेच दिले. तर आता नाही तर आम्ही पापड बनवतो. तर बघूया आता जेवढे होईल तेवढे बनवणार आणि राहिलेले ठेवू. तरी ते साडी अंथरले, हॉलमध्येच बसलोय पापड करायला. साडी अंथरले आणि साडीवरती तिथेच लगेच वाळत पण घालता येईल, म्हणजे उठबस पण जास्त होणार नाही. असं मम्मीला नाव ठेवतात ना ग. तरी मी खातो. आम्ही करतो, तरी मी खातो. तरी मी खातो. शाळेत दाखवायची घरी. हा हा तरी मी खातो तुझ्या हातचं. तुला सांगितलं माझे एवढे वाटतं बाबा. काय तुला तर काही नाही, मग मला तर बनवायला होतं म्हणजे तुला जे पाहिजे ते बनवून खायचंय. मी आता आधीपासून बनवायलाच लावणार आहे. तुला जे आवडेल अरे काही काम नसतं तेवढं काम असतं ते पण नको करायला का? ही गोष्ट बरोबर आहे. काय काम आहे यांना घरी? एक जेवण बनवायचं काम राहतं ते पण. पण ते जेवण ते नीट बनवत नाही. हो तुम्हाला माझ्या जागी गोष्ट मग ऍक्सेप्ट करा.
डबल भाजी कधीतरी ते आहे एकदा खारट एकदा चांगली गेली का? नाही तर तिखट नाही तर मग आळणी. ही अक्षरा आहे माझे सगळ्यात लहान मामा आहे ना त्यांची मुलगी. तर ती आली माझ्याकडे बसायला आणि तिचं आणि आधीचं चाललंय. आधी आणि ती बरोबरीचीच आहे. मग अशा आणू आला होता ना विमलचा, ते तिघं जण सोबतचे जे, पण आणूनी काही मला व्हिडिओ काढून नको देऊ नाही दिला. मावशी मला नको घेऊ व्हिडिओमध्ये. आधी म्हणे मला पण नको घेऊ, पण आता आधीला माहितीच नव्हतं का तो कॅमेऱ्यासमोर आहे. तर ते असं सांगत होते का मम्म्यांना स्वयंपाकच येत नाही, कधी खारट करतील, कधी आळणी करतील, कधी तिखट करतील. एखाद्या दिवशी चांगला केला ना आपण म्हटलं का खूप मस्त स्वयंपाक झाला का दुसऱ्यांदा आहे ना तीच भाजी लगेच बिघडून टाकतात. तर त्यांचं चाललं होतं. मला म्हणते काका आवाज बंद वगैरे नको करू बरं का, आम्ही जे बोललंय ना ते तसंच ठेव. तर म्हटलं ठीक आहे बाई. तर ती गेली आता माझ्या आई आणि अक्षरा तिकडे मामांच्या घरी गेले. आई आता मामांच्या इथे जेवायला आहे आणि मी पापड दिले आता ठेवून. तर आता इथे मी साबुदाणे भिजत घालते. उद्या साबुदाणा पापड्या बनवायच्या आहेत. तर 2 किलो साबुदाणे आणले होते पॅकेटचे. तर 1.5 किलो साबुदाणा भिजत घालते आणि अर्धा किलो साबुदाणा बाजूला ठेवून देते. तर उद्या आई म्हणे मी तर तुला साबुदाणा पापड्यासुद्धा बनवून देते. तर इथे आता साबुदाणा व्यवस्थित बघून घेतला तर काय पॅकेटच्या साबुदाण्यामध्ये म्हणा किंवा कोणतीच काय पॅकेटचा किराणा असला ना तर ते खराब नसते, त्याच्यात काही निवडण्यासारखं नसतं. तर इथे ना 2 पाण्याने साबुदाणे धुवून घेतले आणि आता भिजायला पाणी ठेवते, म्हणजे रात्रीतून साबुदाणा एकदम मस्त असा भिजून राहील. आता इथे रात्रीचे 9:45 वाजले आणि माझा किचन वगैरे तुम्ही बघा. आता हे सर्व काही घासलेले भांडे आहेत. हे बघा इथं नाही सगळेच घासलेले भांडे, पण आता एकसुद्धा भांड्याला हात लावायची इच्छा नाही कारण खूप दमली आहे. हे सर्व काम असंच ठेवणार आहे आणि झोपून घेणार आहे. तर बघा आता सकाळी उठल्याबरोबर आहे ना हे भांडे वगैरे लावील, पण म्हटलं आता नकोच, काहीच काम करायला नको. पापड जरा वेळ वाळून देते आणि मग टोकरीमध्ये भरून ठेवते. तर अजून मी पण म्हणजे बसली आहे, पण आता काम करायची इच्छा नाही आहे. पापड बघा मस्त असे वाळू राहिलेत. जरा वेळ ठेवते आणि रात्रभर ठेवले ना तर ते असे गोल होऊन येतील, म्हणजे जसे कढई कसे असते तसे ते गोल होऊन येतील. त्याच्यामुळे ना ते भरून ठेवायला लागेल. आई गेली आहे मामांच्या घरी. आईला मामांनी जेवण करायला बोलवलं आहे. तर आई तिकडे आणि किचनवरचे तुम्ही भांडे बघितले. खरंच आता काहीच काम करायची इच्छा नाही कारण खूप दमले. आता पाय पण दुखायला लागले. सकाळी उठल्यापासून काम चालू होतं आणि एकदम मस्त असा सुवासिनींचा कार्यक्रम पण छान झाला. जशी माझी इच्छा होती तसा कार्यक्रम झाला, जसा मला पाहिजेत होता ना त्याच पद्धतीने कार्यक्रम झाला. आता थोडे दिवसांनी ना सत्यनारायण पूजा पण करायची आहे. तर मग म्हटलं चला माझ्या घराचं काम वगैरे झालं आहे. तर आता चैत्र महिना चालू आहे. चैत्र महिन्यामध्ये देव्यांच्या यात्रा असतात आणि सुवासनी पण जेव घालायच्या असल्या तर चैत्र महिन्यामध्ये चांगलं असतं. तर मग मी म्हटलं चला चैत्र महिना चालू आहे तर आपण सुवासनी तरी जेव घालूया. तर एकदम मस्त असा कार्यक्रम झाला. भरपूर कमेंटला रिप्लाय द्यायचा बाकी आहे, तर सर्व कमेंटला रिप्लाय पण येणार आहे. तर चला आता 10 वाजत आले, 10 वाजलेच आणि झोप पण खरंच आता झोप यायला लागली आहे. तर चला साबुदाणे भिजत घातले. आई म्हणे का मी तुला आई उद्या जाणार आहे तर जायच्या आधी म्हणे साबुदाणा पापड्या बनवून देईल आणि थोडंसं पापडाचं पीठसुद्धा राहिलं आहे. 2.5 किलोचं पापडाचं पीठ हे दळलेलं आहे. आपलं काय म्हणतात त्याला, 2.5 किलो उडीद डाळ दळली होती पापडांची. तर आता 2 किलोचे पापड झाले. आम्ही पापड करायला 6 वाजता बसलो. 8 वाजेपर्यंत 2 किलो पापडांचे पापड केले. आता अर्धा किलोचं पीठ शिल्लक आहे. तर आई म्हणे का उद्या आहे ना ते पापड तुला बनवून देते आणि साबुदाणा पापड्या पण बनवून देते आणि त्याच्यानंतर मग घरी जाते. तर आई आहे तर ती म्हणे मी आहे तर घे तुला काय करायचं असेल ते करून. आणि मग उद्या परवा 2 दिवस सुट्ट्या आहे ना तर हळद दळून आणील आणि शेवया बनवून आणील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता आहे ना मी ह्या व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.